कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सलग 3 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि आंबा बागायतदार पूर्णपणे कोलमडून गेले आहेत। यंदा आधीच कमी उत्पादन असताना आता निसर्गाच्या अवकृपेने उरले सुरलेले पीकही धोक्यात आले। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडांवरील आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे। पावसाचे पाणी लागल्याने फळमाशी आणि किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे। डागाळलेला आणि खराब झालेला आंबा बाजारात स्वीकारला जात नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। सावंतवाडी बाजारात हापूसच्या दरात मोठी घसरण झाली असून 150 ते 300 रुपयांपर्यंत दर खाली आलेत। पायरीसह केशर, रत्न आणि मानकुर आंब्यांनाही अपेक्षित भाव मिळत नसल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे पडलेला आंबा कॅनिंगसाठीही घेतला जात नसल्याने तो जागेवरच कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली। दरम्यान मे महिन्याचा हंगाम अजून शिल्लक असतानाच दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात येते। 2-3 दिवस पाऊस पडला आणि पावसामुळे एवढे आंबे झडून गेले की संपूर्ण पाऊस लोकांची वाटच लावून टाकला। एवढी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आम्हाला अशी आमची अपेक्षा आहे। एवढं असा आंबा कुसलेला आहे आणि बागेत बघितलं ना तर एकदम संपूर्ण म्हणजे असं झालं आहे की संपूर्ण सगळे वाऱ्याने वादळाने सगळं आंबे झाडा पण मोडून पडली आणि सगळा आंबा खालती पडून सगळ्यांची वाट लागलेली आहे। याच्यावर आम्हाला काहीतरी सरकारने त्याचा तोडगा घ्यावा अशी मी विनंती करते। गरीब लोकांना काहीतरी 4 पैसे तुम्ही कमवून द्यावे त्याच्यासाठी आमची अपेक्षा आहे। या आंब्याची काय परिस्थिती झाली आहे ते बघा। हे शेतकरी लोक कसं काय करणार? ह्याला काय झालं, आंबे सगळे खाली पडल्यामुळे माशी तयार झाली आणि ती माशी एकाकडून दुसरीकडे जाते, दुसऱ्या आंब्यावर बसते आणि त्याच्यामुळे आंबा असा कुसून बाद होतो आणि तो आंबा बाजारात आम्ही विकायला गेला तर असं तो काळा पडलेला आहे, त्याला दर नाही काय नाही। असले आंबे घेणार तरी कोण? 2-3 दिवस पाऊस पडत आहे त्याच्याकडे आंब्याला कीड लागणार, रेट पण उतरला आंब्याचा, दर नाही हो काय नाही, दर भेटत नाही। आंबा पण जास्त झाला, पावसाने कीड पडली, वादळ झालं, वादळाने आंबे सब पडून गेले, सगळे जळून गेले आंबे। आम्ही वेंगुर्ल्यावरून आलो पण ते आंबे पण जास्त झाले पण कीड पडत, आंबे पण खपत नाही। 200 कलम आहे। सरकारकडे नुकसान भरपाई आपलं सरकार देतच नाही, नुकसान भरपाई एकदम गोड बरं वाटतं आहे। 250 रुपये 400 रुपये गिरायक नाही। मग दर खूप उतरले आहेत। चांगला आंबा 400 रुपये डझन आहे, मीडियम आंबा 250 रुपये डझन आहे आणि 200 रुपये डझन आहे ना। गिरायकांमध्ये खूप फरक पडला आहे, कस्टमर कमी झाले आहेत आणि दुसरी गोष्ट फळामध्ये पण थोडा कीटनाशकाचा प्रकार झालेला आहे, त्याच्यामुळे खूप त्रास निर्माण झालेला आहे। आता 4 दिवस सतत पाऊस पडतो आहे आणि या पावसामुळे असं झालं आहे की शेतकऱ्यांचे जवळजवळ कंबरडच मोडले, सगळी फळं गळून पडत आहेत आणि फळमाशीने एवढा त्रास दिलेला आहे की बाजारात जर आंबा नेला ना तर तो अतिशय मऊ होतो आणि खराब गिरायकाचा नापसंतीचा होतो। ही दुसरं संकट शेतकऱ्यावर आहे आणि एवढं शेतकऱ्या आमचं प्रामाणिकपणे सरकारकडे मागणी आहे की ही नुकसान भरपाई चालू वर्षी तर अफाट नुकसान भरपाई झालेली आहे आणि 3 दिवस सतत पाऊस लागल्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे। याच्याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे। मी आहे म्हणून ही हाक सरकारकडे मागतो आहे, साथ घालतो आहे, त्याला सरकारने साथ दिली पाहिजे असं मला वाटतं।